गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे श्री गणेशाची मूर्ती, चौरंग किंवा पाट, त्याच्यावरती नवीन कपडा लाल, पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा, त्यानंतर तांब्याचा कलश, कलशावर ठेवण्यासाठी नारळ, कलशाला लावण्यासाठी नागलीची पाने, त्यानंतर पूजेमध्ये लागणाऱ्या सुपाऱ्या, कुंड, खोबरं, खजूर, बादाम, खडीसाखर, हळद, कुंकू, अक्षदा, त्यानंतर फुले, सर्वात महत्वाच्या दुर्वा, तेल, तूप, धूप, दीप, कापूर, पूजेसाठी लागतं ते पंचामृत, जे आपण दूध, दही, तूप, साखर आणि मध टाकून बनवतो. पूजेमध्ये बाप्पासाठी ठेवायला लागणारी फळं, नैवेद्यासाठी मोदक, खिरापत किंवा लाडू, पेढे, गोडाचा नैवेद्य जो तुम्ही बनवाल शिरा वगैरे तो, नंतर घंटा, शंख, पूजा थाळी, छोटासा ग्लास, छोटीशी ती पळी असते ती, आणि अजून आपल्या स्वइच्छेनुसार आपण अजूनही वस्तूंचा त्याच्यामध्ये समावेश करू शकतो. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे ती तुमची श्रद्धा. किती श्रद्धेने, किती भक्तीने, किती पवित्र मनाने, सद्भावनेने तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करतात, तुम्ही गणपती बाप्पाचं स्वागत करतात. तुमच्या खऱ्या भावना बाप्पांपर्यंत पोहोचतील आणि बाप्पा तुम्हाला खूप सगळे आशीर्वाद देऊन जातील आणि तुमच्या जीवनातील सगळ्या संकटांचा आणि विघ्नांचा नक्कीच नाश करतील. हो ना?